नमस्ते. माझं नाव मौशिमी. आज मी साई सच्चरित्राचा 48वा अध्याय तुमच्यासमोर वाचणार आहे. अध्यायाची सुरुवात करण्यापूर्वी माझ्या तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. बघूया तर 48व्या अध्यायामध्ये हेमाडपंतांनी काय वर्णिले आहे. श्री शेवडे आणि सापत्नेकर यांच्या कथा. या अध्यायाच्या आरंभी कोणीतरी हेमाडपंतांना विचारले, साईबाबा गुरु आहेत का सद्गुरू? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी हेमाडपंत सद्गुरूंचे लक्षण किंवा चिन्हे सांगतात. जो मनुष्य आपल्याला वेद, वेदांत किंवा षड दर्शन म्हणजे 6 शास्त्र प्रणाली शिकवतो, प्राणायाम करतो, शरीरावर विष्णूच्या शस्त्रांच्या मुद्रांचे म्हणजे धातूच्या चिन्हांचे लेप करतो, ब्रह्माविषयी आनंददायी प्रवचन देतो, आपल्या शिष्यांना मंत्र देतो आणि ठराविक वेळा ते जप करण्यास सांगतो, तसेच परमार्थाचे सुंदर विवेचन करतो, पण स्वतःला आत्मसाक्षात्काराचा अनुभव नाही, असा मनुष्य सद्गुरू नसतो. पण जो आपल्या उपदेशाने या आणि परलोकातील भोगांविषयी वैराग्य निर्माण करतो, आत्मसाक्षात्काराची चव देतो आणि आत्मज्ञानाच्या सैद्धांतिक तसेच व्यावहारिक दोन्ही ज्ञानात निपुण असतो, तोच खरा सद्गुरू होय. जो स्वतः आत्मसाक्षात्कारापासून वंचित आहे, तो आपल्या शिष्याला ते कसे देऊ शकेल? सद्गुरू कधीही अगदी स्वप्नात सुद्धा आपल्या शिष्यांकडून सेवा किंवा लाभाची अपेक्षा करत नाही. उलट तो स्वतः त्यांच्या सेवेसाठी उत्सुक असतो. तो स्वतःला मोठा आणि शिष्याला लहान समजत नाही. तो आपल्या शिष्यांवर केवळ प्रेमच करत नाही, तर त्यांना स्वतः समान म्हणजेच ब्रह्मस्वरूप मानतो. सद्गुरूचे मुख्य लक्षण म्हणजे तो शांतीचा साक्षात निवास असतो. तो कधी अस्वस्थ किंवा विचलित होत नाही. तसेच त्याला आपल्या विद्वत्तेचा गर्व नसतो. गरीब आणि श्रीमंत, लहान मोठा सर्वजण त्याला सारखेच वाटतात. हेमाडपंत असे म्हणतात की आपल्या पूर्वजन्मी साचलेल्या पुण्यकर्माच्या जोरावर त्यांना असा महान सद्गुरू म्हणजे साईबाबा यांचा साक्षात लाभ झाला. आपल्या तरुणपणापासूनच बाबांनी काहीही साठवले नाही. कदाचित फक्त चिलम एवढीच त्यांची वस्तू होती. त्यांना कुठलेही कुटुंब, नातेवाईक, घर किंवा आधार नव्हता. 18व्या वर्षापासूनच त्यांचे मनावरचे नियंत्रण अद्भुत आणि पूर्ण होते. आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात ते निर्भयपणे एकांतात राहिले आणि नेहमी आत्मस्थितीतच मग्न होते. आपल्या भक्तांच्या शुद्ध प्रेमामुळे बाबा नेहमी त्यांच्या हितासाठी कार्य करीत असत आणि म्हणूनच ते एका अर्थाने भक्तांवर अवलंबून होते. बाबांनी आपल्या भक्तांना जिवंत असताना दिलेल्या अनुभवासारखेच अनुभव आजही त्यांच्या महासमाधीनंतर त्यांच्याशी अंतःकरणाने जोडले गेलेल्यांना मिळतात. भक्तांनी काय करावे तर आपल्या श्रद्धा आणि भक्तीच्या हृदय दीपाला नीट छाटून त्यात प्रेमाच्या वात प्रज्वलित करावी आणि हे केले की ज्ञानाचा प्रकाश म्हणजेच आत्मसाक्षात्कार प्रकट होतो आणि अधिकाधिक तेजाने झळकतो. फक्त ज्ञान जर त्यात प्रेम नसेल तर ते कोरडे असते. असे ज्ञान कुणालाही रुचत नाही. प्रेमाशिवाय समाधान नाही. म्हणूनच आपल्याकडे अखंड आणि अमर्याद प्रेम असले पाहिजे. प्रेमाचे महत्त्व आपण कितीही सांगितले तरी ते अपुरेच ठरेल. कारण प्रेमाशिवाय आपले वाचन, श्रवण किंवा अध्ययन काहीच उपयोगाचे नाही. प्रेमाच्या मागोमाग भक्ती, वैराग्य, शांती आणि मुक्ती ही सर्व संपत्ती स्वतःच येते. आपण एखाद्या गोष्टीवर तेव्हाच प्रेम करतो जेव्हा त्याबद्दल आपल्याला तीव्र ओढ आणि भावना निर्माण होते. त्यामुळे जिथे खरी ओढ, तळमळ आणि भावना असते तिथेच देव स्वतः प्रकट होतो. आता या अध्यायाच्या मुख्य कथेकडे परत येऊया. एखादा मनुष्य जर शुद्ध मनाने किंवा अगदी कपटाने सुद्धा एखाद्या खऱ्या संताच्या चरणी येऊन त्यांच्या पायांना धरतो तर शेवटी तो नक्कीच उद्धार पावतो. याचे उदाहरण पुढील कथांमधून स्पष्ट होते. श्री शेवडे यांची कथा. अक्कलकोटचे श्री सापत्नेकर हे कायद्याचे शिक्षण घेत होते. एकदा त्यांचे सहअध्यायी श्री शेवडे आणि इतर काही मित्र एकत्र आले आणि त्यांनी आपल्या अभ्यासाविषयी चर्चा केली. परीक्षेच्या विषयांवर बोलताना असे लक्षात आले की शेवडे हे सर्वात कमी तयारीत होते. त्यामुळे इतर सर्व विद्यार्थ्यांनी त्यांची थट्टा केली. पण शेवडे शांतपणे म्हणाले, मी जरी अभ्यास केला नसेल तरी मी नक्की पास होणार, कारण साईबाबा माझ्या पाठीशी आहेत. ते मला नक्की यश देतील. हे ऐकून सापत्नेकर चकित झाले. त्यांनी शेवडेंना बाजूला घेतले आणि विचारले, हा साईबाबा कोण आहे, ज्यांच्यावर तू इतका विश्वास ठेवतोस आणि ज्यांचे इतके कौतुक करतोस?
तेव्हा शेवडे म्हणाले, शिर्डी नावाच्या गावात एका मशिदीत एक फकीर राहतो. पण तो साधा फकीर नाही, तो एक महान आत्मा आहे. इतर संत असतील, पण असा संत दुर्मिळ आहे. जोपर्यंत पूर्वजन्मी प्रचंड पुण्यसंचय नसतो, तोपर्यंत त्यांचं दर्शनही होत नाही. मी त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. त्यांनी सांगितलेली गोष्ट कधीच खोटी ठरत नाही. त्यांनी मला सांगितले आहे की यावर्षी मी नक्कीच पास होईन आणि मला खात्री आहे की त्यांच्या कृपेने मी अंतिम परीक्षा नक्कीच उत्तीर्ण होईन. हे ऐकून सापत्नेकर हसले आणि त्यांनी शेवडेवर तसेच साईबाबांवर उपहास केला. श्री सापत्नेकर यांनी आपली परीक्षा उत्तीर्ण केली आणि अक्कलकोट येथे वकील म्हणून काम सुरू केले. 10 वर्षानंतर म्हणजेच 1913 साली त्यांच्या आयुष्यात दुर्दैवी घटना घडली. त्यांचा एकुलता एक मुलगा घशाच्या आजाराने निधन पावला. या घटनेने त्यांचे मन अतिशय खिन्न झाले. दुःखातून दिलासा मिळावा म्हणून त्यांनी पंढरपूर, गंगापूर आणि इतर पवित्र स्थळांना तीर्थयात्रा केली. परंतु त्यातूनही मनःशांती लाभली नाही. नंतर त्यांनी वेदांताचे अध्ययन केले, पण त्यानेही त्यांच्या वेदनेत काही फरक पडला नाही. दरम्यान त्यांनी आपले जुने सहाध्यायी श्री शेवडे आणि त्यांच्या साईबाबांवरील दृढ विश्वास आठवला. त्यांनी ठरवले की आपण शिर्डीला जाऊन या साईबाबांचे दर्शन घ्यावे. ते आपल्या धाकट्या भावासह पंडितरावसोबत शिर्डीला गेले. दुरून साईबाबांचे दर्शन घेताच त्यांचे मन प्रसन्न झाले. त्यांनी पुढे जाऊन बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत करून भक्तिभावाने एक नारळ अर्पण केला. पण साईबाबांनी ताबडतोब कठोर आवाजात जा रे, निघून जा असे म्हटले. हे ऐकून सापतकरांचे डोके खाली झुकले. ते मागे सरकले आणि एका कोपऱ्यात बसले. त्यांना काय करावे हे सुचेनासे झाले. तेव्हा कोणीतरी त्यांना बाळा शिंपी यांचे नाव सांगितले. त्यांनी बाळा शिंपींना त्यांनी बाळा शिंपींना त्यांनी बाळा शिंपींना भेटून आपली व्यथा सांगितली आणि मदत मागितली. नंतर त्यांनी मिळून साईबाबांच्या काही छायाचित्रांचे फोटो विकत घेतले. बाळा शिंपींनी साईबाबांना विचारले की बाबा, तुम्ही इतके हसलात त्याचे कारण काय? त्यावर बाबांनी काहीच उत्तर दिले नाही. पण त्यांनी सापत्नेकरांना जवळ बोलावले आणि त्यांना दर्शन घेण्यास सांगितले. सापत्नेकरांनी नम्रतेने पुढे येऊन बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बाबा पुन्हा जोरात म्हणाले, बाहेर निघून जा, निघून जा. सापत्नेकरांना काहीच समजेना. त्यांनी काय चूक केली ही त्यांना कळेना. तेव्हा बाळा शिंपे आणि सापत्नेकर दोघांनीही हात जोडले आणि बाबांच्या समोर बसून शांतपणे प्रार्थना करू लागले. बाबांनी पुन्हा ठामपणे सांगितले, आता लगेच निघून जा. बाबांच्या आज्ञेचा अवमान करणे शक्य नव्हते, म्हणून सापत्नेकर मनाने अतिशय खिन्न झाले. बाळा शिंपे आणि सापत्नेकर दोघेही दुःखी झाले, पण त्यांनी बाबांच्या आदेशाचे पालन केले. सापत्नेकरांनी शिर्डी सोडताना मनोमन प्रार्थना केली, बाबा, पुढच्या वेळी मला तुमचे दर्शन घ्यायची संधी मिळो. असे म्हणत ते जड अंतःकरणाने शिर्डीहून निघून गेले. 1 वर्ष लोटले, पण सापत्नेकरांच्या मनाला अजूनही शांती मिळाली नाही. ते गंगापूरला गेले, पण तिथे गेल्यावरही त्यांची अस्वस्थता अधिकच वाढली. मग थोडी विश्रांती घेण्यासाठी ते माढेगावला गेले आणि अखेरीस काशीला जाण्याचा निर्णय घेतला. काशीला जाण्याच्या 2 दिवस आधी त्यांच्या पत्नीला एक अद्भुत स्वप्न पडले. ती स्वप्नात एका घागरीसह विहिरीकडे चालली होती. तेव्हा डोक्यावर कपडा बांधलेला एक फकीर, जो नीमच्या झाडाखाली बसलेला होता, तिच्याजवळ येऊन म्हणाला, माई, का उगाच दमतेस? मीच तुझी घागर शुद्ध पाण्याने भरून देतो. हे ऐकून ती घाबरली आणि रिकामा रिकामा घागर घेऊन पळाली. पण तो फकीर तिच्या मागे आला आणि त्या क्षणी तिचे स्वप्न तुटले. ती जागी झाली आणि हे स्वप्न आपल्या नवऱ्याला सांगितले. सापत्नेकर दाम्पत्याने हे शुभचिन्ह समजले आणि त्यांनी ठरवले की आता शिर्डीला जावे. ते शिर्डीला आले, पण त्यावेळी साईबाबा मशिदीत नव्हते. ते लेंडी बागेत गेले होते. थोड्याच वेळात बाबा परतले आणि सापत्नेकरांची पत्नीने त्यांच्याकडे पाहताच आश्चर्यचकित झाली, कारण तिच्या स्वप्नात दिसलेले ते फकीर अगदी साईबाबांसारखेच होते. ती भावविभोर होऊन बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून त्यांच्या समोर बसली. त्यांच्याकडे निरखून पाहू लागली. तिच्या नम्रतेने आणि श्रद्धेने साईबाबा प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने तिथे उपस्थित असलेल्या एका तिसऱ्या व्यक्तीकडे वळून एक कथा सांगायला सुरुवात केली. साईबाबा त्या तिसऱ्या व्यक्तीकडे पाहत म्हणाले, माझे हात, पोट आणि कंबर खूप दिवसापासून दुखत होते. कितीतरी औषधं घेतली, पण काहीच उपयोग झाला नाही. औषध घेऊनही त्रास जसाच्या तसा राहिला आणि शेवटी मीच औषधांना कंटाळलो. पण आश्चर्य म्हणजे आता हे सर्व दुखणं एकदमच गायब झाले आहे. बाबांनी कोणाचेच नाव घेतले नव्हते, पण ही कथा प्रत्यक्षात श्रीमती सापत्नेकर यांच्याबद्दल होती.
बाबांच्या तोंडून शब्द बाहेर पडताच त्यांना जाणवले की त्यांचे सर्व अंगदुखी आणि त्रास पूर्णपणे नाहीसे झाले आहेत. ते अत्यानंदित झाले आणि मनोमन साईबाबांचे आभार मानले. त्यानंतर श्री सापत्नीकर पुढे आले. त्यांनी बाबांचे दर्शन घेण्यासाठी परत ते पुढे आले, पण बाबांनी त्यांचे स्वागत पुन्हा पूर्वीप्रमाणेच केले. जा रे, निघून जा. यावेळी मात्र सापत्नेकर अधिक नम्र आणि पश्चात्तापाने भरलेले होते. त्यांना जाणवले की बाबांचा हा राग त्यांच्या पूर्वकृत पापांमुळे आहे आणि त्यांनी मनोमन ठरवले की आता त्या चुका सुधारायच्या. त्यांनी निर्धार केला की बाबांना एकटेच भेटायचे, त्यांच्या चरणी शरण जायचे आणि क्षमा मागायची. त्यांनी पुढे जाऊन बाबांच्या चरणी डोके ठेवले. बाबांनी आपल्या कृपाहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवला आणि सापत्नेकर त्यांच्या चरणांना स्पर्श करून अलगदपणे त्यांचे पाय चोळू लागले. तेवढ्यात एक गुरखीण आली आणि बाबांच्या कमरेला मालिश करू लागली. तेव्हा साईबाबा त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत तिच्याशी बोलू लागले. तेव्हा एक बनिया म्हणजेच व्यापारी त्याची कथा सांगू लागले. त्या कथेत त्या बनियेच्या आयुष्यातील अनेक चढ-उतार, त्याच्या एकुलत्या एका मुलाचा मृत्यू, त्यातून झालेली त्याची व्यथा, हे सर्व वर्णन साईबाबा करत होते. सापत्नीकर आश्चर्यचकित झाले, कारण बाबांनी सांगितलेली ती कथा त्यांच्या स्वतःच्या जीवनाची होती. त्यांना आश्चर्य वाटले की बाबा त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक तपशील कसा काय जाणतात. तेव्हा त्यांच्या मनात विचार आले की बाबा सर्वज्ञ आहेत. त्यांना सर्वांच्या जीवनातील सर्व गोष्टी ठाऊक आहेत. तेव्हा साईबाबा त्या गुराखिणीकडे पाहून सापत्नेकरांकडे बोट दाखवत म्हणाले, हा माणूस मला दोष देतो आणि म्हणतो की मीच त्यांच्या मुलाला मारले. अरे, मी लोकांची मुलं मारतो का? मग हा माणूस मशिदीत येऊन का रडतो? पण आता बघ, ह्याच मुलाला मी त्याच्या बायकोच्या गर्भात पुन्हा आणेन. हे म्हणताच बाबांनी आपल्या आशीर्वादाचा हात सापत्नेकरांच्या मस्तकावर ठेवला आणि प्रेमळ आवाजात म्हणाले, ही पाय पवित्र आणि पुरातन आहेत. आता तू चिंता करू नकोस. माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेव. लवकरच तुझा उद्देश साध्य होईल. हे ऐकून सापत्नेकर अतिशय भावविव्हळ झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले आणि त्यांनी बाबांच्या पायांवर आपल्या डोळ्यांचे अश्रू वाहिले. त्या क्षणी त्यांच्या मनातील सर्व दुःखे नाहीसे झाले. त्यानंतर त्यांनी शांतपणे नमस्कार करून बाबांच्या चरणांपासून परत आपल्या निवासस्थानी प्रयाण केले. यानंतर सापत्नेकरांनी पूजा आणि नैवेद्याची तयारी केली. आपल्या पत्नी समवेत मशिदीत गेले. त्यांनी भावपूर्वक साईबाबांना नैवेद्य अर्पण केला आणि बाबांकडून प्रसाद स्वीकारला. त्यावेळी मशिदीत मोठी गर्दी होती. सापत्नेकर भक्तिभावाने पुन्हा पुन्हा बाबांच्या चरणी नमस्कार करू लागले. हे ऐकून साईबाबा प्रेमळपणे म्हणाले, अरे, वारंवार नमस्कार का करतोस? प्रेम आणि नम्रतेने केलेला एकच नमस्कार पुरेसा असतो. थोड्याच वेळात सापत्नेकरांनी बाबांची प्रसिद्ध चावडी पालखी मिरवणूक पाहिली. तीच जी पूर्वी वर्णन केलेली आहे. त्या मिरवणुकीत साईबाबा जणू साक्षात पांडुरंग भासत होते. त्यांच्या तेजस्वी स्वरूपाकडे पाहून सापत्नेकर आणि त्यांच्या पत्नीचे मन पूर्णपणे भक्तिभावाने भरून गेले. दुसऱ्या दिवशी शिर्डी सोडताना सापत्नेकरांच्या मनात विचार आला की मी प्रथम 1 रुपया दक्षिणा देईन. जर बाबा पुन्हा मागतील तर आणखी देईन. पण प्रवास खर्चासाठी काही रक्कम माझ्याकडे ठेवली पाहिजे. या विचाराने ते मशिदीत गेले आणि बाबांच्या चरणी 1 रुपया अर्पण केला. तेव्हा साईबाबा म्हणाले, आणखी 1 दे. सापत्नेकरांना आश्चर्य वाटले, कारण त्यांनी मनातच असा विचार केला होता. तरी त्यांनी नम्रतेने आणखी 1 रुपया अर्पण केला. त्या बाबांनी त्यांना आशीर्वाद देत म्हटले, हा नारळ घे. तुझ्या बायकोच्या साडीच्या उंचीच्या घडीत ठेव आणि निर्धास्तपणे निघून जा. कुठलीही चिंता करू नकोस. सापत्नेकरांनी बाबांच्या आज्ञेनुसार तसेच केले आणि शिर्डीहून निघून गेले. बाबांच्या आशीर्वादानंतर 1 वर्षाच्या आतच त्यांच्या घरी एक मुलगा जन्माला आला. त्या मुलाला घेऊन तो 8 महिन्याचा झाल्यावर सापत्नेकर दाम्पत्य पुन्हा शिर्डीला आले. त्यांनी त्या बालकाला बाबांच्या चरणी ठेवले आणि भावपूर्ण प्रार्थना केली. हे साईनाथा, आम्ही तुमचे उपकार कसे फेडू हे आम्हाला कळत नाही. म्हणून आम्ही तुमच्या चरणी नम्रतेने शरण आलो आहोत. आम्हा दीन असहाय्य भक्तांवर कृपा करा आणि तुमचे पवित्र चरण आमचे एकमेव आश्रय बनू द्या. जागेपणी आणि झोपेत अनेक विचार आमच्या मनाला अस्वस्थ करतात. आमचे मन त्या सर्वांपासून वळवून घेऊन भजनाकडे लावा आणि आम्हाला आशीर्वाद द्या. त्या मुलाचे नाव मुरलीधर ठेवले गेले. नंतर त्यांना आणखी 2 मुले झाली, भास्कर आणि दिनकर. अशा प्रकारे सापत्नेकर दाम्पत्याला प्रत्यक्ष अनुभवाने खात्री झाली की साईबाबांचे शब्द कधीही खोटे किंवा व्यर्थ जात नाहीत. श्री साईनाथ नमस्कार. सर्वांना शांती लाभो.
खूपच छान गोष्ट होती ही सापत्नीकरांची. तुम्हा सगळ्यांना परत दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या आणि पुढच्या 2-3 दिवसातच आमचं हे साई सच्चरित्राचे मराठी वाचन संपेल आणि मग आमचं हे मराठीचे पारायण संपून आपण साईबाबांची आम्ही जे वेगवेगळे आत्तापर्यंत वाचन केले होते इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये आणि मराठीत, हे सगळं आम्ही अ, ह्या पुढच्या आठवड्यामध्ये अगदी दिवाळीच्याच दिवशी संपवणार आहोत. नमस्ते.